नमस्कार, खूप खूप स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर आज आपण काय बनवणार आहे ते तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल। तर आपण आज बनवणार आहे पनीर बटर मसाला, तोही फक्त एका मसाल्यापासून। तर खूप छान भाजी होती ही, एकदम रेस्टॉरंट स्टाईल भाजी होती। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आता मी इथं तवा घेतलाय। मी कांदा शक्यतो तव्यावरतीच भाजते, कारण तव्यावरती लवकर कांदा परततो। आता मी इथे 2 मोठे कांदे स्लाइस करून घेतले आणि आता हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता इथे मी कांदा परतत आल्यावर 7 ते 8 यामध्ये काजू टाकले। कांदा असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता मी कांदा काढून घेते। इथे मी चितळेचं पनीर घेतलंय आणि त्याला बारीक पीसमध्ये कट करून घेतले। आता आपण पनीर हलकसं फ्राय करून घेऊया। मी थोडंसं तेल टाकलंय आणि त्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाकली। आता फक्त 2 मिनिटं हे पनीर आपल्याला हलकसं फ्राय करून घ्यायचं। जास्त पण जर फ्राय केलं तर पनीर कडक होतं, त्यामुळे 1 ते 2 मिनिटच पनीर असं फ्राय करून घ्यायचंय। आता 2 मिनिट झाले, आपलं पनीर फ्राय झालंय। आता मी हे पनीर काढून घेते। आता आपण जो मसाला वापरणार आहे तो आहे हा सुहानाचा पनीर बटर मसाला मिक्स। आता इथं यांनी सांगितलंय का फक्त टोमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे, पण एवढ्या पॅकेटमध्ये फक्त 2 माणसाची भाजी तयार होते। तर मला 4 ते 5 माणसाची भाजी तयार करायची, म्हणून तो मी कांदा परतून घेतलाय। आणि आपल्या या एकाच मसाल्याने आपली भाजी एकदम हॉटेलच्या भाजीसारखी टेस्ट येते याला। तर आता हा मसाला जो आहे तो मी एका वाटीमध्ये काढून घेते। आता या मसाल्यामध्ये दूध टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता ज्या कढईमध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं त्यामध्येच मी टाकते 2 पळ्या तेल आणि त्यामध्ये ॲड करते थोडंसं बटर। जर तुमच्याकडे बटर नसेल तर आपलं गावरान तूप टाकलं तरी पण चालेल। आता यामध्ये टाकते मगाशी परतून घेतलेल्या कांद्याची पेस्ट। आता हा कांदा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलाय। बारीक करताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही। आता 1 मिनिट ही पेस्ट परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये मी टाकते टोमॅटो प्युरी। मी ते 2 मोठे टोमॅटो घेतले होते, त्याची प्युरी बनवली। आता हा मसाला तेल सुटूपर्यंत मी परतून घेतलाय। बघा कडेने कसं तेल सुटले। आणि आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। त्यासाठी मी टाकते इथं थोडंसं तेल। यातच मी मसाला थोडासा साईडला केलाय आणि त्यातच तेल टाकले। आता हा मसाला जो आहे त्यामध्ये तिखट पण असतं, पण आपण आता जास्त ग्रेव्ही बनवतोय, आपण कांदा पण ॲड केलाय, त्यामुळे आता आपल्याला इथे लाल तिखट पण टाकायचंय। तर मी इथं 1.5 चमचा लाल तिखट टाकते। मिक्स करून घेते। आता इथे आपण मगाशी जी मसाल्याची पेस्ट बनवली होती ती टाकून द्यायची। आता मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं याला असंच परतू द्यायचं। आता मी इथं टाकते कोथिंबीर। आता यामध्ये पाणी टाकण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी करून घेतले। गरम पाणी टाकल्याने आपल्या भाजीला तरी छान येते, त्यामुळं गरम पाणी टाकायचं। आता 2 मिनिटं मसाला परतलाय हा। आता त्यामध्ये हे पनीरचे पीस टाकून द्यायचे। मिक्स करून घेते। आता यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी। आता इथे तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्या। आता भाजीला असंच 5 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं आहे कमी गॅसवरती आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात। मीठ हे त्या मसाल्यामध्ये पण असतं, त्यामुळं त्या अंदाजानेच मीठ टाका। आता इथं 5 मिनिटं झाले आपली भाजी उकळून। आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते डेकोरेशनसाठी। बघा आपल्या भाजीला किती छान तरी आली आहे। आणि आता त्यावर टाकते थोडंसं बटर। इथे आता आपली भाजी तयार झालेली आहे। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते आणि टेस्टी खूप छान लागते या भाजीची। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा
आणि शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी तुम्हाला थोडीशी भाजी झूम करून दाखवते. तुम्ही बघू शकता. आता इथे मी भाजी सर्व करून घेते. तर आता आपली रेसिपी संपलेली आहे. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.